नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे जिल्हा परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे शिवशोभीकरण करा, कार्यकर्त्यांच्या धुळ्यात उपोषण सुरू। धुळे जिल्हा परिषद कार्यालयातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी व दुरुस्ती न झाल्याने सामाजिक कार्यकर्ता सुरेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत उपोषण सुरू असून गेल्या 3 ते 4 वर्षापासून या मागणीसाठी मी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे योग्य शिवशोभीकरण करण्याची मागणी सुरेश लोंढेसह पदाधिकाऱ्यांनी केली। दरम्यान प्रशासनाकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिल्हा परिषदेतील पूर्णाकृती पुतळ्याला गेल्या 3-4 वर्षापासून 14 एप्रिलच्या निमित्ताने मी दरवर्षी पत्र देतो आणि सांगतो की पुतळ्याला कलर मारला गेला पाहिजे, रिपेरिंग झाली पाहिजे, पुतळ्याच्या चबुतऱ्याला तडे पडले, ते टाईल बदलली पाहिजे। हे सगळं बोलत असताना साहेब असं उत्तर देतात की पुतळ्यांना जरी कलर मारला तर त्याची पोपडी धावते आणि पोपडी धावेल तर ते विद्रूप होईल, म्हणून पुतळ्याला कलर मारता येत नाही। आणि जर मारायचाच असेल तर आमच्या जिल्हा परिषदेमध्ये पैसे नाहीत पुतळ्याला कलर मारायला। आता मी म्हणतो महाराष्ट्र राज्य नाही, जेवढ्या बी देशातल्या ज्या काही पुतळे असतील महापुरुषांच्या, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कलरिंग सुशोभीकरण सगळं केलं जातं आणि मग आपल्या धुळे जिल्हा परिषदेमध्ये पैसा नाही हा शब्द बोलणं एका वरिष्ठ म्हणजे मुख्य इंजिनियर जे आहेत त्या इंजिनियरने मला हे 2-3दा टोकलं की पैसे नाहीत म्हणून त्याला कलर मारता येणार नाही, पोपडी धावते, तुम्ही कशाला घडी मागणी करतात, अशा पद्धतीने उत्तर देतात। आणि म्हणून मी गेल्या 10-12 दिवसापूर्वी त्यांना नोटीस बजावली आणि नोटीसच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही जरी पुतळ्याला कलर मारला नाही तर मी अमुक 5 तारखेपासून उपोषणाला बसेल। आणि म्हणून आज 5 तारखेपासून जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी जे पुतळ्याला कलर मारत नाही आणि अशा पद्धतीने उत्तर देतात त्यांच्या विरुद्ध मी इथे उपोषणाला बसलो, याची त्यांनी दखल घ्यावी। अन्यथा पुढे एवढंही जरी ऊन असलं, आता बाबा आमच्याबरोबर गेले 80-82 वर्षाचे आहेत, मी 69 वर्षाचा आहे, पण यापुढे जरी अजून त्यांनी उत्तर दिलं नाही ताबडतोब मनसोक्त तर आमरण उपोषणाला बसेल, याची त्यांनी दखल घ्यावी।